येत्या 3 ते 4 दिवसांमध्ये शिंदे, फडणवीस आणि अजित पवार महायुतीच्या जागा वाटपावर चर्चा करणार असल्याचं सुनील तटकरे यांनी म्हटलं। अमित शहांबरोबरच्या बैठकीनंतर जागा वाटपाचा फॉर्म्युला सांगणार असं तटकरे यांनी म्हटलं आहे। तर 2019च्या फॉर्म्युलानुसार शिवसेनेला 23 जागा मिळाव्यात असं गजानन कीर्तीकर यांनी म्हटलं आहे। येत्या 3-4 दिवसात राज्यपातळीवरचे प्रमुख नेते, मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, तिन्ही पक्षाचे राज्यस्तरीय अध्यक्ष यांची बैठक होईल आणि या संदर्भामध्ये अंतिम निर्णय देशाचे गृहमंत्री अमित शाह साहेब यांच्या उपस्थितीमध्ये लवकरच पुढील काही कालावधीमध्ये त्या ठिकाणी होईल। त्यावेळेला महायुतीच्या जागांचं वाटप आपल्याला पाहायला मिळेल। 32, 12, 4चा फॉर्म्युला ठरवला कोणी? 19चं जे वाटप होतं बीजेपी बरोबर त्याच्यामध्ये 22 आम्ही लढलो होतो, 26 बीजेपी लढली होती। जर समजा तो फॉर्म्युला घ्यायचं ठरवलं, घ्यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे, तर आमच्या वाटेला 22च्या 22 मिळाले पाहिजे। आणि आता नवीन राष्ट्रवादी अजितदादाचा पक्ष आलेला आहे, त्याला सुद्धा काही जागा द्यायला लागतील। तर त्या जागा द्यायच्या असतील तर ज्या 22 मधल्या ज्या जागा द्यायला लागतील आणि 26 मधल्या बीजेपीला ते त्यांना देऊन जे काय उरतील ते एकमेकांना मिळाले पाहिजे।